Rolling. Action. नमस्कार, राम राम. मी अभिनेता संदीप पाठक. खूप वर्षापासून माझी इच्छा होती की जंगल सफारी करूया, कारण मी ती केली नव्हती कधीच. आणि तो योग असा वेगळा असा जुळून आला. पुण्याला एक व्यक्ती मला भेटायला आली माझ्या नाटकाच्या प्रयोगाला, आणि ते म्हणाले की सर, मी असं असं आहे आणि मी खूप इंटरेस्टेड आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. आणि मला असं वाटलं की ज्या इच्छा आपण व्यक्त करत असतो, तर असा कोणीतरी माणूस येतो आणि तो म्हणतो की तुमची इच्छा मी पूर्ण करणार. तशी एक व्यक्ती म्हणजे माझे मित्र, आता ते मित्र झालेले आहेत, नरेंद्र अलकुटकर यांचे टायगर आय टूर च्या मार्फत मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी म्हणजे कुठे? ताडोबाला या ठिकाणी म्हणजे कुठे? मी ताडोबाला आलेलो आहे. आणि गेले 2 दिवस मी खूप एन्जॉय करतोय ताडोबा. अर्थातच म्हणजे ज्याची उत्सुकता होती ते म्हणजे व्याघ्र दर्शन, टायगर, आणि पूर्ण जंगल बघणं, जंगलातली शांतता, जंगलातली झाडी, पक्षी, जंगलातले प्राणी, ते वातावरण, जंगलातले वेगवेगळे पक्षी आणि प्राण्यांकडून होणारे आवाज ऐकणं. तर मला असं वाटतं की ही एक वेगळा अनुभव आहे हा, जो मी गेले 2 दिवस घेतो आहे. अत्यंत उत्तम असं नियोजन आहे टायगर आय टूरचं. मला खूप चांगला अनुभव या निमित्तानं आलेला आहे. आणि मी आजच असा संकल्प केलेला आहे, ठरवलेला आहे की भारतातले बरेच स्पॉट्स माझे करायचे राहिलेत. कारण म्हणजे बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. अंदमान निकोबार आहे, जम्मू काश्मीर आहे, केरळ आहे, मला ताजमहल बघायचा आहे. सो हे सगळ्या ह्या इच्छा ज्या आहेत त्या टायगर आय टूर थ्रू पूर्ण होणार आहेत. कारण आमच्या मित्र नरेंद्र अलकुटकरना मी असा आग्रह धरणार आहे, आता मला तुम्ही ताडोबा फिरवलेला आहे, आता मला भारत दर्शन, मला आपला देश फिरवा, आणि ते माझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील असा मला विश्वास आहे. त्यांच्या बरोबर भारत दर्शन करायचंय, खूप फिरायचंय. त्याचं कारण असं आहे की माणूस म्हणून खूप चांगले आहेत, ट्रीटमेंट जी आहे ती खूप चांगली आहे, तुमच्या छान छान तुमचे लाड पुरवले जातात, चांगलं रेस्टॉरंट, चांगलं हॉटेल, चांगला स्टे, चांगलं फूड, चांगली काळजी घेणं तुमची, हे मला असं वाटतं की टायगर आय टूरचा सगळ्यात महत्वाचा USP आहे. आणि म्हणून अनेक जण टायगर आय टूरला प्रेफरन्स देतात, रिपीट येतात, टायगर सफारी बुकिंग करतात त्यांच्याकडे. त्याचं कारणच असं आहे की माणुसकी, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, आणि त्यामुळेच कदाचित मी सुद्धा या टायगर आय टूरशी जोडला गेलेलो आहे. 2 ठिकाणी मी गेलो. एक तर जुनोना गेट होतं, आणि अजून एक गेट होतं, काय ना, देवाडा. देवाडा गेट होतं. त्या 2 सफारी मी घेतल्या. खूप वेगळे प्राणी म्हणजे गवे असतील, त्यानंतर स्पॉटेड डिअर असतील, सांबार डिअर असेल, मोर असतील, खूप छान छान, सगळं दर्शन झालं. आणि ज्याची उत्सुकता होती त्याचं दर्शन मला काल नाही झालं. 3-3.5 तास आम्ही फिरत होतो, वाट बघत होतो, पण समहाऊ वाघाने जरा होल्डवर ठेवला आम्हाला, आणि आज व्याघ्र दर्शन झालेलं आहे. हरणाची शिकार वाघाने केली, आणि ते घेऊन जात असताना मी वाघाला बघितलं. त्याच्यानंतर अगदी गेटकडे जाताना रस्त्यावर वाघाचं दर्शन झालं. आणि आमच्या अलकुटकरांना कॉन्फिडन्स होता, सर ताडोबा तुम्हाला नाराज करणार नाही, आणि टायगर आय टूर तुम्हाला नाराज करणारच नाही. आणि तसंच झालं, आणि आज सकाळी वाघाचं दर्शन झालं. या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचंय की तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना, मित्रमैत्रिणींना घेऊन तुम्ही नक्की व्याघ्रदर्शन करा, ताडोबाला या. एक रिफ्रेशमेंट आहे. आणि थोडं मनामध्ये असं ठेवा की आपल्याला जंगल बघायचंय, फक्त वाघ बघायचंय असं जर डोक्यात ठेवलं तर प्रॉब्लेम होतो, नाराजी येते की अरे यार, आज वाघाचं दर्शन झालं नाही. तर तुमच्या नशिबात असेल तर ते नक्कीच वाघाचं दर्शन होईल. पण तुम्ही हे डोक्यात ठेवा की आपल्याला जंगलाचा आनंद घ्यायचा आहे, ती शांतता अनुभवायची आहे, जंगल बघायचंय उघड्या डोळ्यांनी. आणि मोबाईल अलाउड नाही ते खूप बरं आहे, पण आपल्या डोळ्यांनी तो अनुभव, कानांना, डोळ्यांना घ्यायचा आहे. तो अनुभव तुम्ही नक्की नक्की घ्या. आणि तुम्ही जर प्लॅन करत असाल ताडोबा किंवा कुठलंही व्याघ्र दर्शन, तर टायगर आय टूर शिवाय
वाघाच्या दर्शनाला पर्याय नाही. त्यामुळे नक्की नक्की बुक करा. आमचे मित्र नरेंद्र अलकुटकरांना संपर्क साधा. ताडोबा म्हणजे काय टायगर आय टूर असं इंस्टाग्राम सुद्धा आहे, त्याला फॉलो करा आणि तिथनं अपडेट्स मिळवा, तिथनं बुकिंग करा. नक्की नक्की आस्वाद घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.